मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आता आपल्यावर आहेत साक्षी पाटील जी पुराचा फोटो काढला आहेत, नाही स्नॅप टाकायला आहेत. आणि पूर आलाय सगळीकडं, पाणी भरले. म्हणजे यायच आहे पूर अजून, पण पाणी पातळता वर आल्या दिसायला लागली. तर इथनं खाली जाते अजून रस्ता चालू आहे. होय पुढं पाणी आहे. रिस्कीच नाही लेणे का आपण आपल्या रस्त्यानं चालला हायवेनं. असू दे की, विमान आहे तुझ्याकडे उडून जाणार आहे. पुढं ट्रॅफिक आहेच की, बरोबर आहे की नाही? नुसतं पाणीच पाणी आहे सगळीकडं. पाणी पूर येणार वाटते मला, तर शक्यता आहे. म्हणून घरी राहावा, सेफ राहावा आणि पावसात मस्ती करू नका. लय जण वाहून जातात पाण्यात, डेंजर. मला तर भीती वाटते बाबा. तुझं काय म्हणणं आहे? वॉटरफॉल अजिबात जाऊ नका. होय, परवाच ती कोणतरी इन्फ्लुएन्सर मिळाल्या पाण्यातनं असलं काहीतरी करामती करायला गेल्यावर मला इच्छाच नाही. आमच्या घराचे म्हणतात वॉटरफॉल पाण्या पिण्याच्या बरोबर चेष्टा करू नका. माझ्या धाडसच नाही तेवढं, काय सांगू त्यांना. धाडसच नाही. एवढा मूर्खपणा दिसतोय. हा आपण बुडणार तर का जायचं? आपण पाण्यापासून लांब आहे, पाणी आग आपण लांब. आपण गप सुखरूप जिंदगी जगायचं, गाड्या चालवायचं, पावसातनं गाडीतून फिरायचं, मस्त सगळं बघायचं आणि घरला जायचं. बरोबर आहे नाही? चला. बंटाई को लगेली भूक चुप तेरी माँ की, कसं आहे गाणं ते ऐकलेलं नाहीस? ते हाय अगं नाही ग, ते रॅपरने का म्हटलेलं आहे गाण्यात. आता मग आम्हाला भूक लागलाय म्हणून आम्ही आले मॅगडीला. पनीर मॅक्स स्पायसी करणा संकष्ट आहे आणि मी पाळतोय देवाधर्माचं. व्हेज खावा, खुश राहावा. बरोबर आहे का नाही? खरंच बोलाली की मी. खरंच बोलते का? आज भांडणार आहे का आज फ्राय साठी? ताकद नाही. साक्षी लय दिवसानं पुण्यावरनं आल्या, मुंबईवरनं आल्या म्हणून. होय, कॉलेजला गेलो, जरा काम केलो आणि आता आले. ती एवढ्या दिवसानं आलती म्हणून तिच्यावर मी पण गेलतो. काय करणार, तसं पण आता घरी बसून बसून कंटाळा आलाय मला. आयुष्यात पहिल्यांदा मॅगडीला येऊन पनीर बर्गर खाल्ली. पहिल्यांदा एवढे वर्ष मॅगडीला आले, पहिल्यांदा व्हेज बर्गर खाल्ले. आणि माझ्याप्रमाणे नॉट ओके. पनीर खायचं असलं तर घरात खावा, बर्गर खायला घेणार काय उपयोग ना. चवच नाही. खाऊन बघ. कसं आहे? पनीर आलंच नाही मला. त्रिशा आल्या घरी आणि तिची गाडी इलेक्ट्रिक तिच्यासारखीच आहे. खिडबिडी पाहिलं, गाडी चालू केलं तरी चालू होण्या झाल्या. म्हणजे चालू त्या लाईट बीट लागते सगळं आणि पुढे जायला झाले. सत्य आहे, सत्य. आपण कंपनीवाल्यांना रिव्ह्यू पाठवायला नको येऊ. तुझा पाठवणार मी. बरोबर आहे ना? तुझ्याकडनं केस लढणार मी त्यांच्या बरोबर. बरोबर आहे. त्यांना शिवाय द्यायला पाहिजे आपण. देते नंबर, देते लाव फोन. हा, इथं नंबर असते. हा, गाडीला नंबर नाही. इथं नंबर असते की. हा, तर आता नंतर बघ की. असं माझं म्हणणं आहे की आम्ही आता आलोय, त्रिशाला सोडलो, तिची गाडी बंद पडल्या आणि मी आणि मम्मा आता चाललोय योगेश काकांकडं आणि मावशीकडं. कारण त्यांच्या घराच्या इथं पाणी येते, म्हणजे पूर आला तरी येते, न यायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. कारण सगळं अवघड होते सगळ्यांचं पूर आल्यावर. तर बऱ्यापैकी वाटत तर नाही येईल एवढं लगेच, तरी पण बघूया म्हटलं काय आहे. पूर आला तर काय कधीपर्यंत येऊ शकतोय. तर मम्मी आमची ते निरीक्षण टीम मध्ये आहे ना, मग ती लगेच बाहेर पडल्या की किती पाणी आले, हे बघ पाणी भरले रस्त्यात. म्हणजे आपली माणसं आहेत. आणि मम्मी आमची शासनाला आता सांगणार आहे फोन लावून, पाणी भरलंय हे तेवढं करून घ्या लगेच. शासन काय करेल आता त्याला? काय करणार आता? चालायचं आता. चला, पाणी येणार, बायडी घेऊन जायचं घरला एक प्रत्येकाने. इथनं तुलाच पाठवायला पाहिजे बार्डी घेऊन. तुझ्यापासून सुरुवात कर, मग बाकीची घेऊन जाऊया. चालते. एक बार्डी घेऊन मी आता घरी चालले. तुम्ही पण या, प्रत्येकाने एक बार्डी घरला घेऊन जा. हे आमच्या काकीचं घर आणि काकांचं. आणि पुराचं पाणी बघा केवढ्या जवळ आले. इथनं आता किती अंतर राहिले बघू शकताय. चांगला आहे, मम्मीचं निरीक्षण भेटायला आले ते. आणि आमची काकी ट्युशन पण घेत्या, पाटील टीचर. आता मी घेतलोय कल्याणकरला. जे तुम्हाला म्हटलं असेल एका व्हिडिओमध्ये, मुगू बरोबर बोलताना काहीतरी चॅलेंज केलतो. आता आधीचा मित्र तो आहे. तो पहिल्यांदा आला असेल ना?
पहिल्यांदाच असतील ना? हाय. हा, तर आता आम्ही चाललोय परवा एका जे पनोतीचं सांगाल तुम्हाला लिंबू मिरची जे असल्यावर कायम पनोती लागते, त्याचा आज वाढदिवस आहे त्या पनोतीचा. दाखवतो तुम्हाला आल्यावर कसा दिसते काय दिसते. गावच्या पोरीच्या नादाला लागते नुसतं, पोरींबरोबर तोंड मारण्यात आयुष्य जाणार आहे त्याचं. माझ्या डोक्यात असला भारी केकची आयडिया होती. पोरगीच काय गोष्टी करता येत नाहीत काय? काय काय गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्ही समजून घ्या, मी मीच आहे मनातून. चालायचं, चला. वाढदिवस आहे, हार्दिक शुभेच्छा. नाम मोडलाय घरात त्यांनी ह्याला आता. आणि यो आहे माझा बेटा, सन फ्रॉम डिफरंट वाईफ. ओके ओके. सन फ्रॉम डिफरंट वाईफला उड्या. सत्य का नाही? ओके म्हटलंय आणि बाबा म्हणजे धाडच. सत्य का नाही? सत्य आहे, सत्य आहे. काही नाही. शॅगी नवीन शर्ट आहे, नाही. फाडून टाकतो. नाही आज शर्ट फाडायचा याचा. नाही रे, कुठं नवीन शर्ट घालतो. मी रेनकोट गिफ्ट करतो तुला. चला आता तो आलाय माहितीये काय, 80 रुपयाला बॉल मध्ये रेनकोट येतो. बापरे नकोच. तोच घेतो. वन टाइम यूज. वन टाइम यूज रे. असू दे की वन टाइम एकदाच घालून पाठवतो रे तुला, पावसात चालत पाठवतो. तो घे आणि तो फाड मग चालते. हा, मग तो घालायचा आणि शर्ट बीट काढायचा. हा आणि मग फाड. हा, शर्ट काय फाडू. हा चला आता तुझी गाणं मारतो. ते कुठं मिळते तुला माहिती. त्या 80 रुपयाच्या रेनकोट साठी 400 रुपये तेल जळत. तिचं काय करायचं, तेवढंच शर्ट येते. शॅगीच्या घरात मोंटी एक काळू आले, त्याला तुम्हाला भेट घालतो. थांबा. काळू नाव दिवसभर काळच होत चाललाय. उजेड देव उजेड कधी पाडणार तुझ्या तोंडावर. सत्य आहे रे, पण इकडे बघते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर लिंबू, हॅपी बर्थडे टू यू. शेवडकर बघा तुम्ही, पोटावर टायरी दिसाल्यात. बारीक झालोय मी शाळेस. अरे पण ते नाही विषय. शेवडकर मला असं कळालं की तू बारीक झाल्यामुळे तुला पोरींचा अप्रोच लय करायला लागल्यात. केआयटी मधल्या सगळ्या पोरी शेवडकर म्हणतात असं मला कळालं. चुकीचं आहे. आणि मी प्रत्येक केआयटीची पोरगी बघितली की स्टोरीला शेवडकर हॅपी बर्थडे असते, शेवडकर बरोबर फोटो असतोय. शेवडकर बरोबर फोटो असतोच पोरगीचा. मी नव्हतो. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तू केआयटीला जाईस असते का नसते? असते असते फिक्स. बघ खरंच मी सोर्सेस चुकल्या तुमचे. आणि दररोज एका पोरगी हॅपी बर्थडे म्हणून स्टोरी असते शेवडकरच्या स्टोरी अरे दररोज. शिवडकर आहे पोरांना. शिवडकर म्हणजे असं सगळ्या ऑल ओव्हर डिपार्टमेंट माहित आहे ते. मोंटा खरं सांगले कोणत्याला विचार पटत नसलं तर. मोंट्या खरं सांगतो मला भावा, माहिती तुला की पटते का नाही? मला माहिती की ते तुझं काय म्हणणं आहे यावर? सगळ्या मुली ओळखी. सगळ्या पोरी ओळखतात. पोरं नाही, पोरी जास्त ओळखतात. हा. हा मोंटे तुमचं काय वेगळं नाही काय? आणि अरे मोंट्या स्वतः तोंड मारते रे गावावर. गोडावाचा विषय सांग की. अरे मोंट्या गावावर तोंड मारते म्हणून त्याला ओळखतात की ह्यो नीच आहे, हिची लायकी नाही असं म्हणतात रे. ही चर्चा असते रे मोंट्याबद्दल. पण तुझी कशी आहे माहिती आहे, पोरींना तुझ्यावर बोलायचं असते. होय काय? तुझ्या मागे लागलेल्या असतात. वन साइड पोरींचा क्रश आहे तुझ्यावर. मग तेच सांगाले रे, हे असं कसं आहे. ते असं माझ्या पण आयुष्यात तू काहीतरी घडा. तू गुरु हो माझा. हॅपी गुरु पौर्णिमा म्हणतो तुला मी परवा. बिलेटेड गुरुदक्षिणा ते विचार करूया आपण, काय विषय नाही. तोंडात देऊ काय गुरुदक्षिणा? तोंडात पाहिजे का गांडीत पाहिजे गुरुदक्षिणा? कुठनं पाहिजे? नाही सोर्सेस चुकल्या आधी पाटील तुमचे. सोर्सेस जरा पण सांग, पण मला तुझ्यासारखं व्हायला काय लागणार सांग? पर्सनॅलिटी भारी आहे रे तिची. पर्सनॅलिटी एकदम रे. पोटावर अशा पोटावर टायरी पाहिजे मला पण. 2 टायरी पाहिजे. खाऊन बेड पण बसली, चुकी, हा. दाढी खाऊन बसली पण ना चुकी कशी पाहिजे. बघ दाढी बघ की. कबीर सिंगच रे तू. कबीर सिंगच रे तू. बास बास बास. कबीर सिंगच आहेस रे तू. खरं सांगतो, फक्त सुटलेला. सुटलेला आहे जरा. नाही त्यात पण त्याचं पोट सुटलेलं होतं. यो आता लय बारीक चांगला आहे. मावशी हात दाखवा लागल्यात. यो पसरलाय. हे बघ ती मावशी पण तुला हात दाखवली बा. हा, हे वारं. हे म्हणतात ताकद. बर झालं. गावात बास, बास. ताकद. विषय संपला. आमच्या मागाचा नादच करायचा नाही. बास बास. पावसाच्या अशा तुफान एका वादळात आम्ही चाललोय गणपती मंदिराला. राज संकष्टी आहे. चला. हा शिवड करते दे मला हातात, आणि इथं तू चप्पल सांभाळायला थांब. हो थांबूया. चालते. आता यांना सगळ्यांना उचलून मी माझ्या कामासाठी घेऊन आलोय. अंकलला कपडे द्यायचे होते. अंकलला आज पण ऍडमिट केल्यात. एकच सलाईन लावणार होती, पण त्याला परत ताप आला. परत आता मी मॉन्टीचे रोमांसच करतो मॉन्टी बरोबर. चला. नाही कोणतं हसू दे, पण आम्ही चाललोय आता. बंट्या काय नाही रे, आम्ही बंट्या कधी गाडी आल्या. बरं ते सोडा, आम्ही जातो अंकलला कपडे देतो पहिला. आता दवाखान्यात बाहेर पडले. अंकलला जेवण बिवण देऊन सगळी कामं आवरून घरी जायचं, झोपून टाकायचं, गुड नाईट व्हायचं, स्वेटर व्हायचं. बरोबर आहे का नाही? काय डास चावलत काय चावलं? हा डेंगू आहे डेंगू.
क्या बोलते पत्थर पे पत्थर मारे तो चिंगारी निकलती और मोंटी भाई को डासा गया तो डेंगू की साथ होती. कसा या चल काय म्हणतात रे ती काय म्हणतात काय तर डायलॉग आहे छपरीचा नवीन विचार करून सांगतो. हा डायलॉग वाटलेला आहे पत्थर पे पत्थर मारे तो चिंगारी निकालती और मोंटी भाई से पंगा लिया तो पूरी गली निकलती. हा मा चॉकलेट बरोबर आहे.